सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। दापोलीमधील साई रिसॉर्ट नक्की कुणाचा असा प्रश्न पडलाय, कारण साई रिसॉर्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगत अनिल परब यांनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळलेत। सोमय्यांवर फौजदारी कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय, तर सोमय्या मात्र रिसॉर्टच्या मालकीच्या आरोपांवर ठाम आहेत। दापोलीतला तो रिसॉर्ट नक्की कुणाचा? अनिल परबांनी रिसॉर्टची मालकी नाकारली। या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही। सोमय्या मात्र रिसॉर्टच्या मालकीच्या आरोपांवर ठाम। तो मी नव्हे। न्यायमूर्ती महाराज, आपल्या मागे टांगलेल्या तसबिरीमधल्या महात्मा गांधींच्या पवित्र नावाची शपथ घेऊन मी सांगतो की तो मी नव्हेच। दाजी पणशीकरांच्या तो मी नव्हेच या अजरामर नाट्यकृतीची आठवण आज पुन्हा झाली। याला कारण आहे दापोलीतलं हे साई रिसॉर्ट। सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून बांधलेल्या या रिसॉर्टची मालकी माजी परिवहन मंत्री अनिल परबांची असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला। पण किरीट सोमय्यांचे हे आरोप अनिल परबांनी मान्य केले नाहीयेत। त्या रिसॉर्टशी काडीचा संबंध नसल्याचा पुनरुच्चार अनिल परबांनी केलाय। आमच्या यंत्रणांच्या बाबतीत आमचा विरोध नाहीच आहे। मला ज्या ज्या यंत्रणांनी, तपास यंत्रणांनी मला बोलवलं, आपल्याला माहिती आहे की मी गेलो, मी उत्तर देऊन आलो। त्या तपास यंत्रणांना जे काय हवं होतं, त्यांना माझ्याकडनं जी काय माहिती होती ती मी सगळी दिलेली आहे। आणि मला एकदा नाही, मला कित्येक वेळा बोलवलं गेलं आणि मी प्रत्येक वेळेला जाऊन आलो। आणि अजूनही माझी कुठल्याही तपास यंत्रणेला सहकार्याचीच भूमिका असेल। त्याचं कारण असं आहे, मला 100% माहिती आहे की या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही। किरीट सोमय्या मात्र आपल्या आरोपांवर ठाम आहेत। अनिल परबांचा रिसॉर्टशी संबंध नाही, मग त्यांनी अटकपूर्व जामीन कसा घेतला असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला। दुसरी तक्रार हे जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदवली की याने सरकारचा महसूल बुडवला, त्यांनी चीटिंग केलं, त्यांनी रिसॉर्ट बांधला, परंतु पैसे ॲग्रिकल्चर लँडचे दाखवले। त्याच्या विरोधात तक्रार भारत सरकारने केली। त्याच्या विरोधात आदेश दापोली न्यायालयाने दिलं। तर आता अनिल परबनी तर तिथेच जाऊन सांगावं लागणार की नटवरलाल पिक्चर मधला तो नटवरलाल मी नव्हे। बाकी तर त्यांनी सांगावं जामीन कशाला घेतल्यात। कोकणात एरवी 1 इंच जमिनीची मालकी ही कोणी सोडत नाही। मुरुडमध्ये मात्र कोट्यवधी रुपयांचं रिसॉर्ट आपलं नाहीच हे सांगण्याची चढाओढ लागली आहे। त्यामुळे या बेकायदा रिसॉर्टची मालकी नक्की कुणाची अशी खमंग चर्चा कोकणात सुरू आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। यानंतर बघूया, जळगाव जिल्ह्यातील राजकारण एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या भोवती फिरत असतं। दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करतात, एकमेकांना वेगवेगळी विशेषणं लावतात, मात्र यावरून अनेकदा वाद निर्माण होतो। यावेळी चावट शब्दावरून वाद निर्माण झाला आणि एकनाथ खडसेंवर माफी मागण्याची वेळ आली। पाहुयात नेमकं झालं तरी काय। अशी ही बनवाबनवी सिनेमात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंनी उच्चारलेल्या चावट शब्दावर हास्याचे कारंजे फुलले होते। मात्र हाच शब्द उच्चारल्यावर एकनाथ खडसे वादात अडकले। खानदेश मधल्या बोलीभाषेत चावट हा शब्द वापरला जातो। एकनाथ खडसे यांनी हा शब्द गिरीश महाजन यांच्याविषयी वापरला, मात्र हा शब्द गिरीश महाजनांना का लागला असा प्रश्न एकनाथ खडसेंना पडलाय। चावट याचा अर्थ खानदेशमध्ये नेहमीच आपण म्हणतो, खानदेशमध्ये काही शब्द असे वारंवार वापरले जातात। तुम्हाला का लागावं चावट म्हणणं, हा एक महत्त्वाचा विषय आहे। मला चावट म्हटलं तर मला लागत नाही, कारण आमच्याकडे तर बोलीभाषेमध्ये आहे। काय झाल्या, हा आमच्या बोलीभाषेतला शब्द आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये अनेक वर्ष एकत्र काम केलं, मात्र आता खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं दोघांचे मार्ग वेगळे आहेत आणि आता चावट शब्दावरून वाद निर्माण झाल्यानं खडसेंवर माफी मागण्याची वेळ आली आहे। लोक मला म्हणतात बऱ्याचदा, अरे तो चावटपणाचे धंदे करतो का, म्हणजे आम्ही काय करतो, काही चुकीचं झालं हे झालं तो लोक म्हणतात असं। तर गिरीश भाऊला चावट म्हटलं याचा त्यांनी वेगळा अर्थ काढला।
कारण त्यांच्या मनामध्ये त्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या चांगल्या भावना नसतातच. इकडे तिकडे नजर पाहण्याच्या ज्या वेगळ्या भावना असतात त्यामधून त्यांना तो चावटपणाचा अर्थ कदाचित वाटला असेल. आणि त्यांना जर चावटपणाचं दुःख वाटत असेल तर मी त्यांची माफी मागतो. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांनीही त्यांच्या खास शैलीत समाचार घेतलाय. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवे नाहीत, मात्र आरोप करताना आणि विशेषण लावताना बोलीभाषेतले शब्द प्रत्येक वेळी चफकल बसतीलच असं नाही. त्यावरून हा असा चावट वाद निर्माण होऊ शकतो आणि माफीही मागावी लागू शकते. हा धडा या निमित्तानं एकनाथ खडसेंना मिळाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एखाद्या शब्दावरनं कधी काय घडेल हे सांगता येत नाही, म्हणून आता असं म्हणावंसं वाटतं की पुरे झाला चावटपणा. पुढे पाहूयात. भाजप नेते किरीट सोमय्यांवर सुषमा अंधारेंनी तोफ डागली. किरीट सोमय्यांना ईडीनं कंत्राटी कामगार नेमलंय का असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. सोमय्यांना मंत्रीपद देऊन त्यांचं पुनर्वसन करावं असा टोला अंधारेंनी लगावला. तर भाजपनंही अंधारेंच्या टीकेला तोडीस तोड उत्तर दिलंय. भाजप नेते किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीत पोहोचले, तर इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सोमय्यांवर टीकेचा हातोडा चालवला. दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीनं कारवाई केली आहे. हे रिसॉर्ट अनिल परबांचं असल्याचा दावा करत किरीट सोमय्यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला होता. हाच धागा पकडून सुषमा अंधारेंनी सोमय्यांच्या जिव्हारी लागणारी टीका केली. किरीट सोमय्या काय बोलतात हे फार महत्त्वाचे नाही. आणि राहिला प्रश्न ते आता काय रिसॉर्टच्या पाडकामाच्या वेळेला हजर राहणार. किरीट काही कंत्राटी कामगार आहेत का? हा, ईडीने त्यांना कंत्राटी कामगार नेमले का? म्हणजे मला कळतच नाही. किरीट सोमय्यांना नारायण राणेंवर आरोप केले होते, याची आठवण करून देत सोमय्यांना मंत्रीपद देण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. जे म्हणत होते की नारायण राणे तर आता खत्म झाला म्हणणाऱ्या नारायण राणेच्या गळेत गळे घालून त्यांच्या मंत्रिपदाच्या वेळेला त्यांना मंत्रिपद मिळाल्यावर त्यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये पायघड्या टाकणारे पुन्हा तेच किरीट सोमय्या आहेत. कंत्राटी कामं करावे लागत आहेत, हे वाईट आहे. भाजपने खरंच त्यांना मंत्रिपद देऊन त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. राजकारणात राजकीय नेते प्रतिस्पर्ध्यांवर आरोप प्रत्यारोप करत असतात, मात्र भूतकाळात केलेल्या आरोपांवर आत्ता बोलणं नेत्यांना अनेकदा शक्य होत नाही आणि त्यामुळेच पुन्हा नवे आरोप करण्याची संधी मिळते. मात्र तेच आरोप पुन्हा भविष्यात प्रश्न उपस्थित करू शकतात. हेच किरीट सोमय्या आणि सुषमा अंधारेंच्या आरोप प्रत्यारोपातून स्पष्ट झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया. शिवसेनेतून बाहेर पडताना गुवाहाटीला गेलेले एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यासाठी सज्ज झालेले आहेत. पण आता यावरनं बघा नेमकं काय घडतंय. याच दौऱ्यावरून उदय सामंत आणि चंद्रकांत खैरे यांनी एकमेकाला टोला लगावला. चंद्रकांत खैरेंना जर आमच्यासोबत गुवाहाटीला जायचं असेल तर त्यांना मी औरंगाबादला जाऊन घेऊन येतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यावरती चंद्रकांत खैरेंनी देखील नेमकं काय म्हटलंय बघूयात याबद्दलचा हा रिपोर्ट. चंद्रकांत खैरेंना गुवाहाटी टूरची ऑफर. बाळासाहेबांची सेना खैरेंना फिरवणार गुवाहाटी. उदय सामंतांचा खैरेंसमोर टूरचा प्रस्ताव. एकनाथ शिंदेंनी उठाव करून 40 आमदारांसह गुवाहाटी गाठली होती. त्यावेळी त्यांचा गुवाहाटी दौरा चर्चेचा विषय ठरला होता. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. खरं तर या दौऱ्याची उत्सुकता बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांना हवी होती, पण सगळं उलटच घडतंय. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील चंद्रकांत खैरेंना या दौऱ्याची उत्सुकता आहे. त्यांची उत्सुकता पाहून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुवाहाटी टूरची ऑफर चंद्रकांत खैरेंना देऊ केली आहे. ते देखील आध्यात्मिक आहेत. त्यांना देखील माहिती आहे की 2.5 वर्ष हे काही सरकार पडत नाही आणि पुढची काही वर्ष सरकार येत नाही. पण लोकांना समाधान देण्यासाठी, कार्यकर्ते टिकवण्यासाठी चंद्रकांत खैरेजींनी असं वक्तव्य केलेलं असावं. ते आध्यात्मिक आहेत असं म्हणताय, गुवाहाटीला येणार का ते? आले तर स्वागत. आणि तसा निरोप त्यांनी मला पाठवला. मी संभाजीनगरला जाऊन त्यांना घेऊन गुवाहाटीला जाईल. उदय सामंतांची ही ऑफर चंद्रकांत खैरेंनी नाकारली आहे, पण त्यांनी गुवाहाटीला जाणार असल्याचं जाहीर केलंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार ज्या दिवशी गुवाहाटीला जातील त्याच्या आदल्याच दिवशी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचं खैरेंनी जाहीर केलं. हे खोक्यासाठी गेले असतील, हे बाकी अजून पदासाठी गेले असतील,
परंतु ते काही टिकणार नाही जास्त. 29-30 तारखेच्या नंतर पहा काय होतं. जी तारीख आली, जी सुप्रीम कोर्टाची तारीख होईल त्याच्यानंतर पहा. म्हणून माझीसुद्धा पूजा 27 तारखेला माझी पूजा इथे आहे. हवन आम्ही जबरदस्त करू. मग तेही दक्षिणमुखी मारुतीला हवन करू, जिथे त्या ठिकाणी सगळ्यांचंच हवन होतं तिथे, आणि पहा काय होतं. मग वर्षभरापूर्वी गुवाहाटीची क्रेज महाराष्ट्रात फार नव्हती, पण शिंदेच्या गुवाहाटी टूर नंतर राजकीय वर्तुळात गुवाहाटीची भलतीच क्रेज निर्माण झाली असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच की काय नेतेही एकमेकांना गुवाहाटी टूर घडून आणण्याच्या ऑफर देऊ लागले. मुंबईहून उदय जाधवसह अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पूर्वेवर राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याचं दिवास्वप्न विरोधकांना पडलंय. राज्यातील विरोधी पक्षातील नेते सरकार कोसळण्याच्या तारखांवर तारखा जाहीर करतात. आणि आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच पडेल याबाबत आपल्याकडे माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. विरोधकांना पडलंय सरकार कोसळण्याचं दिवास्वप्न. सरकार कोसळावं म्हणून विरोधकांचे देव पाण्यात. विरोधकांच्या दाव्याची सत्ताधाऱ्यांकडून खिल्ली. गेले 2.5 वर्ष झाले असं वाटत नव्हतं की सरकार आता जाईल. वाटत तुम्हाला कोणला? पण अशी जादू झाली की एका रात्रीत सरकार गेलं. मग आता असं राजकारण चालल्याच्या बाद आणखीन 2 महिन्यांना काय होणार आहे याचा कोणी अंदाज लावला का? नाही. रावसाहेब दानवे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बोलले काय आणि विरोधकांनी त्याचा अर्थ लावला काय? विरोधकांनी लगेच शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची दिवास्वप्न पाहायला सुरुवात केली. पत्राचाळ प्रकरणातून जामिनावर सुटलेले संजय राऊत तर छातीवर हात ठेवून सरकार कोसळेल असं सांगू लागले. रावसाहेब दानवे कधी कधी चुकून खरं बोलून जातात. आमचे चांगले मित्र आहेत आणि कदाचित त्यांची स्लिप ऑफ टंग होऊन ते खरं बोललेले आहे. 2 महिन्यानंतर वेगळं चित्र असेल म्हणजे एकतर मध्यावधीची घोषणा होऊ शकते, म्हणजे हे सरकार पडू शकतं असे त्यांनी संकेत दिलेले आहे. आणि ते सरकार 100% पडत आहे याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे. भाजपला राऊतांचा हा दावा हास्यास्पद वाटतोय. येत्या काळात सरकारचं संख्याबळ वाढून 200च्या घरात जाईल असा दावा भाजपनं केलाय. विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा राज्यपालांना जर बहुमत सिद्ध करायला म्हटलं तर आता 164 प्लस झाले आहे, 184 होतील. आणि त्यामुळं मला वाटतं की आता याच्यामध्ये जास्त संजय राऊत साहेबांनी बोलू नये. सरकार स्थिर आहे, कुठेही निवडणुका होण्याची शक्यता नाही आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, रोज संख्या वाढत आहे, रोज पक्ष प्रवेश होते आहे, कुठेही असं वातावरण नाही आहे. 100% पूर्ण सरकार चालेल. बाळासाहेबांच्या शिवसेनेनेही संजय राऊतांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. मध्यावधी कशाला होईल काय? आम्हाला 5 वर्षाचा कार्यकाळ काढून द्या ना, तुम्हाला कुठे घाई लागेल? हे सरकार 2 वर्ष पूर्ण हा कार्यकाळ पूर्ण करणार आणि त्याही पुढे 5 वर्ष काय 10 वर्षाचा कार्यकाळ करत राहणार याची मला खात्री आहे. सरकार कोसळणार अशी कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत. उलट विरोधी पक्षांनाच गळती लागली आहे. अशा वेळी सरकार अल्पजीवी ठरेल असं गाजर विरोधक आपल्याच कार्यकर्त्यांना दाखवत नसावेत ना, अशी शंका उपस्थित केली जाते. उदय जाधवसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पाहूयात खेडमधील लोटे MIDC मधील बंद कंपन्यांचं भंगार स्क्रॅप चोरी प्रकरणी स्थानिक पुढाऱ्यांसह 8 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बंद 2 कंपन्यांचं तब्बल 3 कोटी रुपयांचं भंगार चोरण्यात आलंय. CID चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री रामदास कदम यांनी केली. आणि आता हा भंगार चोर स्थानिक नेता कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कोकणात भंगारचोर पुढाऱ्याची दहशत. महिन्याभरात 2 कंपन्यांचं भंगार केलं गायब. भंगारचोर नेत्यांमुळे उद्योजकांमध्ये दहशत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे MIDCतील ही भग्नावस्थेतली बांधकामं पहा. 3 वर्षांपूर्वी या ठिकाणी इंडी ड्यूट केमिकल्स आणि मिशाळ झिंक इंडस्ट्रीज या नावाच्या 2 भल्या मोठ्या कंपन्या होत्या. काही कारणामुळे या कंपन्या बंद झाल्या, पण या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री होती.
कोकणातल्या भंगार माफियांची या कंपनीवर नजर पडली. भंगार माफियांमध्ये एका राजकीय पुढाऱ्याचाही समावेश असल्याचा आरोप रामदास कदमांनी केलाय. बनावट प्रतिज्ञापत्र बनवून 5 एकर मेहतांच्या जागेवरती कब्जा घेतला, गुळ लावलं आणि मालक देखील झाले. तर याची संपूर्ण चौकशी व्हावी म्हणून मी एकनाथ शिंदेजींना लवकर भेटणार आहे, देवेंद्र फडणवीसजींना भेटणार आहे आणि याची सीआयडीची चौकशी लावणार आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिक वैभव आंब्रे यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती, पण कुणीही या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यानं केलाय. लोटे औद्योगिक क्षेत्रातल्या मिसा कंपनीचे मालक होते किरणलाल मेहता यांनी इथे एक प्लॉट घेतला होता MIDC कडून C41 C42 आणि त्याला लागून हा काही स्थानिक लोकांकडून त्यांनी प्रायव्हेट लँड घेतली होती. तर त्या प्रायव्हेट लँडवरती मिसा कंपनीचे मालक जे आहेत किरणलाल मेहता यांनी काही शेड टाकल्या होत्या, पण काही गावातीलच काही पुढारी आणि काही व्यावसायिकांनी ती जमीन बळकावलेली आहे. तर त्या विरोधात मी आपले जिल्हाधिकारी यांच्याकडे कंप्लेंट केलेली आहे, परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणताही अहवाल आम्हाला प्राप्त झालेला नाही आहे. रातोरात 2 बंद कंपन्यांचे सांगाडे आणि यंत्रसामुग्री कापून नेणं हे काही साधं सोपं काम नाही, पण पुढाऱ्याच्या आशीर्वादानं भंगारचोर मोकाट सुटले. या भंगारचोर पुढाऱ्यामुळे उद्योजकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. रत्नागिरीहून चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं भाकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं वर्तवलंय. खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं भविष्यात काही खरं नसल्याचं भाकीत वर्तवलंय. तर जाधवांच्या वक्तव्याला किंमत देत नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं. उद्धवजी आत्मपरीक्षण करा, बाळासाहेबांच्या शिवसेनेला सल्ला, भविष्यात काही खरं नाही, प्रतापराव जाधवांनी वर्तवलं भाकी. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला आमदार आणि खासदारांनी पसंती दिली. मोठ्या संख्येनं आमदार खासदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. तर निवडणुका जवळ आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा गळती लागणार असल्याचा दावा प्रतापराव जाधव यांनी केला. खासदार आमदार संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पक्ष वाचवण्यासाठीचा खास कानमंत्रही खासदार प्रतापराव जाधव यांनी दिला. दुसऱ्यांना गद्दार म्हणण्यापेक्षा, दुसऱ्यांवर आरोप केल्यापेक्षा या दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे की जे कधी शिवसेनेमध्ये झालं नाही. एवढा मोठा उठाव, एवढं मोठं यांचं नेतृत्व झुगारून जाणारी मंडळी का दूर गेली याचं जर मला वाटते आत्मपरीक्षण त्यांनी केलं तर मला वाटते भविष्यकाळ त्यांच्यासाठी चांगला राहील, अन्यथा भविष्यकाळामध्ये काही खरं नाही. प्रतापराव जाधव यांनी आत्मपरीक्षणाचा दिलेला सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काही मानवला नाही. विनायक राऊतांनी प्रतापराव जाधवांचा खोके बहाद्दर असा उल्लेख केला. पक्षात आता सर्व निष्ठावंत असल्याचंही त्यांनी निक्षून सांगितलं. मिटक्या मारत बघत राहा, जे आता राहिलेले आहेत त्यांच्या निष्ठेची कदर प्रतापराव जाधव सारख्या खोके बहादर खासदाराला कधीच होणार नाही. त्यामुळे त्यांनी जे केलेले वक्तव्याला आम्ही फार किंमत देत नाही. खासदार प्रतापराव जाधव यांचा आत्मपरीक्षणाचा सल्ला आणि लोकप्रतिनिधी संपर्कात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फेटाळून लावलाय. आता निवडणुका जवळ आल्यानंतर आणि मतदानानंतर जो निकाल लागेल त्यातच कोणाचा दावा खरा होता हे स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत दोन्ही पक्ष एकमेकांवर तोफगोळे डागतच राहतील हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूयात पुणे शहरातील शुभम वाडकर या विद्यार्थी जो विद्यार्थी आहे तो सेक्सटॉर्शनला बळी ठरला होता आणि त्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना थेट राजस्थानात धागेदोरे आढळून आले. पुणे पोलिसांनी शिताफीनं या प्रकरणातील म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या आणि सेक्सटॉर्शन करणाऱ्या एका गावाचा छडा लावला. राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील गुरुकोठडी गाव 550 उंबऱ्याच्या या गावातील घराघरात एकच व्यवसाय चालतो आणि तो म्हणजे सेक्सटॉर्शनचा. देशातील अनेक पांढरपेशींना या गावातील ठगसेनांनी ऑनलाईन गंडा घातला. त्यामध्ये उद्योजकांपासून तर सरकारी नोकरदारांपर्यंतचा सगळ्यांचा समावेश आहे.
सेक्स्टॉर्शनची रक्कम काही हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची असते, पण अखेर पुणे पोलिसांनी या धंद्याचा पर्दाफाश केला. पुण्यात सेक्स्टॉर्शनमुळे 2 आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांना गुरुकोठडी गावाची माहिती मिळाली आणि मग पुणे पोलिसांनी वेषांतर करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनवर सुभान खान या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ज्यावेळी आम्ही वेषांतर करून गावामध्ये प्रवेश केला आमच्या पहिल्या टीमने, त्यावेळी त्यांनी 3 आरोपींना ताब्यामध्ये घेतलं होतं. ज्यावेळी आम्ही न्यायालयामध्ये त्याला हजर केलं तर न्यायालयाकडून आम्हाला असं समजलं की त्यांनी त्यांचीही फसवणूक केलेली आहे अशाच पद्धतीची. त्यानंतर आम्ही त्याला ट्रान्झिट रिमांड घेतलं. तिथं रिमांड घेऊन येत असताना आम्हाला रेल्वेमध्ये आम्ही ज्यावेळी बुकिंग करत होतो तिथल्या TCने देखील आम्हाला सांगितलं की माझ्यासोबत अशाच पद्धतीची फसवणूक झालेली आहे. अशा पद्धतीने त्याला आम्ही काल न्यायालयामध्ये हजर केलं तर त्याच्या आम्हाला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. तर पुढील तपास आम्ही करत आहोत. सेक्स्टॉर्शन हा एक ऑनलाईन ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. प्रीती शर्मा अथवा प्रीत यादव या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे ठगसेन लोकांना जाळ्यात ओढत असतात. त्यानंतर ऑनलाईन चॅटिंग दरम्यान ठगसेन संबंधित व्यक्तीचे खासगी फोटो अथवा व्हिडिओ रेकॉर्ड करीत असतो. एकदा का ते फोटो या आरोपींनी रेकॉर्ड केले की मग पैसे उकळण्यासाठी धमक्यांचा सिलसिला सुरू होतो. ते फोटो अथवा व्हिडिओ नातेवाईक आणि मित्रपरिवारांमध्ये व्हायरल करण्याच्या नावाखाली पैसे उकळले जातात. बदनामीच्या भीतीनं अनेक जण पैसे देऊन मोकळे होतात. धक्कादायक बाब म्हणजे अलवरच्या या गावात आजूबाजूच्या गावातील तरुणांना या ऑनलाईन फ्रॉडविषयी ट्रेनिंग दिलं जात होतं. आरोपी अनवर सुभान खाननं न्यायाधीश आणि रेल्वे TCलाही अशा प्रकारे गंडा घातल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. ऑनलाईन फ्रॉडचे आजवर अनेक प्रकार समोर आलेत. कधी डेबिट कार्डची मुदत संपल्याचा बहाणा करून तर कधी लॉटरीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाली आहे. वीज बिल थकल्याचं कारण सांगूनही बँक खातं रिकामं केलं जातं. पण अलीकडच्या काळात सेक्स्टॉर्शनच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. जमतारा वेब सिरीजला लाजवेल अशा पद्धतीने राजस्थानच्या ग्रामीण भागात हे सिंडिकेट चालवलं जातंय. हे मोडून काढण्यासाठी केवळ स्थानिक पोलीसच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांनी थेट कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सिंडिकेट म्हणून ऑपरेट होणाऱ्या या गावांचं सेक्स्टॉर्शनचं रॅकेट किती मोठ्या प्रमाणावर आणि खोलवर पसरलंय हे आव्हान केवळ स्थानिक पोलिसांसमोरच नाहीये तर केंद्रीय तपास यंत्रणांसमोर सुद्धा आहे. त्यामुळेच केंद्रीय तपास यंत्रणांनी आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं संबंधित राज्यांना एक ॲडवायझरी म्हणजेच सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये सिंडिकेट पद्धतीनं कामं करणाऱ्या या गावांवर तातडीनं मोठ्या कारवाया करून हे सिंडिकेट उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाची बातमी जाणून घेऊया. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबनं कोर्टात वेगळाच पवित्रा घेतला. रागाच्या भरात आपण ते कृत्य केल्याचं कोर्टासमोर त्यानं कबूल केलंय. मात्र श्रद्धाच्या खुनाचा कुठेही त्यानं उल्लेख केला नाही. त्यामुळे खून सदोष मनुष्यवध भासवण्याचा आफताबचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते. सैतान आफताबची कोर्टात कबुली. रागाच्या भरात श्रद्धाचा केला खून. अवघ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालानं कोर्टासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मी जे काही केलं ते रागाच्या भरात केलंय, अशा शब्दात आफताबनं आपला गुन्हा कबूल केलाय. मात्र सैतान आफताबनं यावेळी श्रद्धाचं नाव आणि खुनाचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. हत्येच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी आफताबनं हा पवित्रा तर घेतला नाही ना, कारण विचार न करता गुन्हा घडल्याचं भासवून या प्रकरणाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचं रूप देण्याचा आफताबचा प्रयत्न असावा अशी शंका व्यक्त केली जाते. 18 मेच्या रात्री श्रद्धाशी भांडण झाल्याचं आफताबनं पोलिसांना यापूर्वीच सांगितलंय. त्यातूनच आपण श्रद्धाचा खून केल्याची कबुली आफताबनं पोलिसांना दिली आहे. बस ये प्रोवोकेशन का ही था, ऐसा ही नहीं बताया कि मैं क्यों किया. एक्यूज जो विटनेस विक्टिम थी उसके पार्ट से जो है प्रोवोकेशन का उसने एक वर्ड का यूज किया बस. मंगळवारी आरोपी आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्याने रागाच्या भरात गुन्हा केल्याची कबुली दिली. दिल्ली पोलिसांनी आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीसाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. तो कोर्टानं मान्य केल्यानंतर आफताबची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली.
लवकरच आफताबची नार्को चाचणीही केली जाणार आहे। आफताबनं श्रद्धाच्या खुनाची कबुली दिली असली तरी अद्यापही पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर पुरावे गोळा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रत्नागिरीमधील बारसू रिफायनरी प्रकल्पावरनं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उघड झालेत। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीकडे खासदार विनायक राऊत यांनी पाठ फिरवली, तर आमदार राजन साळवींनी बैठकीला हजेरी लावली आहे। विशेष म्हणजे पक्ष नेतृत्वाचा विरोध असतानाही राजन साळवींची ही भूमिका समोर आली आहे। बारसूवरून ठाकरेंच्या पक्षात मतभेद, विनायक राऊतांचा रिफायनरीला विरोध, राजन साळवींचा रिफायनरीला पाठिंबा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले मतभेद पुन्हा एकदा उघड झालेत। खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी हे आमने सामने आले। मंगळवारी मंत्रालयात बारसू रिफायनरी प्रकल्पाविषयी एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। रिफायनरीचे समर्थक आणि विरोधकांच्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं। मात्र स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचं कारण देत खासदार विनायक राऊतांनी या बैठकीकडे पाठ फिरवली, तर दुसरीकडे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी या बैठकीला हजेरी लावली। 6च्या साई गावाच्या ग्रामपंचायतीने तशा पद्धतीचा विरोधाचा ठराव केलेला आहे। महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य होतं की जर तुम्हाला रिफायनरी हवी असेल तर ह्या रिफायनरीच्या बाबत जे चांगलं आहे ते त्या ग्रामस्थांना समजून सांगणं, त्यांना विश्वासात घेणं, परंतु ग्रामस्थांना विश्वासात न घेता केवळ नेत्यांची बैठक लावायची। राजापूर तालुक्यातल्या काही गावांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला। स्थानिकांचा विरोध लक्षात घेता उद्धव ठाकरेंनीही या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली, तर पक्ष नेतृत्वाचा विरोध डावलून राजन साळवी रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने उभे ठाकलेत। निश्चितपणे मी स्वतः आणि माझा शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आणि सर्व आमचे शिवसेना नेते म्हणजे जनतेसोबत आहेत आणि जनतेला प्रकल्प पाहिजे नको या संबंधीचे मतांतर आहे। निश्चितपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनतेला तो प्रकल्प पाहिजे अशा तऱ्हेची माझ्याकडे माहिती आहे, म्हणून मी जनतेसोबत आहे। एकीकडे बारसू रिफायनरीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मतभेद उघड झालेत, तर दुसरीकडे राज्य सरकारकडून स्थानिकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला जातोय। समर्थन करणाऱ्या जनतेबरोबर जर आमदार साहेब असतील तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही चूक आहे असं नाही। जे विरोध करतायत त्यांच्याबरोबर एक लोकप्रतिनिधी आहे आणि जे समर्थन करतायत त्यांच्यावर एक लोकप्रतिनिधी आहे। शासनाची भूमिका प्रकल्प करण्याची आहे। प्रकल्प करण्याच्या भूमिकेसोबत कोण लोकप्रतिनिधी आहेत ते आज बैठकीला उपस्थित होते, पण दोन्ही लोकप्रतिनिधींना पाठवलं होतं। बारसूच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षातले मतभेद आता लपून राहिलेले नाहीयेत। आमदार राजन साळवींनी पक्ष नेतृत्वाविरोधात भूमिका घेतली असली तरी आपण पक्षासोबत कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय, पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही। त्यामुळे आगामी काळात बारसूवर उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे पाहूया सीमा प्रश्नावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा राजकीय वाद पेटलाय। सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रश्नी बैठक घेतल्यानंतर विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आणि त्यामुळेच आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे। सीमा प्रश्नावरून राजकीय कलगीतुरा, संजय राऊतांचा सरकारवर आरोप, सत्ताधाऱ्यांचा राऊतांवर पलटवार। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे सरकारनं हालचाली सुरू केल्या। सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली। राज्य सरकारनं चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली। मात्र यावरून आता राजकीय वादाला तोंड फुटलंय। ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। चंद्रकांत दादा पाटलांवरती जबाबदारी होती तेव्हा। यापैकी हे जे दोन मंत्री आहेत हे किती वेळा बेळगावात गेले, चंद्रकांत पाटील कधी बेळगावात आले नाहीत तिकडल्या सीमा बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी, ना आताचे मुख्यमंत्री कधी तिकडे पोचले नाहीत। का पोचले नाही आणि आता तुम्ही असे काय दिवे लावणार आहात मुख्यमंत्री म्हणून?
सगळ्यात आधी आपण बेळगावात जायला हवं. बेळगाव सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. एकीकडे राज्य सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे संजय राऊतांनी या प्रश्नावरून जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगलाय. माननीय मुख्यमंत्री वेळोवेळी बेळगावला गेलेले आहेत. बेळगाव लढ्यामध्ये यापूर्वीच्या काळात मुख्यमंत्री आणि मंत्री होण्यापूर्वी शिंदे साहेबांनी 40 दिवसाचा जेल भोगलेला आहे. कदाचित संजय राऊतांना ही माहिती नसेल. संजय राऊतांना सीमावर्ती भागातल्या लढ्यासाठी 4 तास तरी जेल झाला का? त्यामुळे जी मंडळी काम करतायत, ज्यांनी सीमावर्ती लढ्यामध्ये 40 दिवस जेल भोगलेला आहे कर्नाटकमध्ये, त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. शिवसेनेतल्या फुटीनंतर दोन्ही शिवसेनेत राजकीय संघर्ष पेटला. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आता सीमा प्रश्नावरून पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष आमने सामने आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बेळगाव सीमा प्रश्नावरून खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली, तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतलाय. सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात लढाई लढण्यास सरकार तयार असल्याचं बोम्मईंनी सांगितलंय. सीमा प्रश्नावरून वाद पेटला. कर्नाटक सरकार आक्रमक. महाराष्ट्र सरकारवर आरोप. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय बैठक घेतल्यावर आता कर्नाटक सरकारही आक्रमक झालंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात सीमावादाचा राजकीय शस्त्राप्रमाणे वापर केला जात असल्याचा आरोप बोम्मई यांनी केलाय. तसंच सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात लढाई लढण्यासाठी कर्नाटक सरकार सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलंय. कर्नाटक सरकारनं माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी, श्याम दिवाण, कर्नाटकचे माजी महाधिवक्ता उदय होला आणि मारुती जिराळे यांची एक खास लीगल टीम तयार केली आहे. आपल्या मराठी भाषिकांसाठी ज्यांना महाराष्ट्रामध्ये यायचंय अशा लोकांसाठी कधी राजकारण आम्ही करत नाही. आपली माणसं ती आहेत, ती आपल्याबरोबर असली पाहिजेत, आपल्या राज्यात असली पाहिजेत. यासाठी आमची नेहमी आग्रही भूमिका राहिलेली आहे राज्य म्हणून. आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका त्यांच्या राज्याच्या दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका असेल. सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी एक बैठक घेतली होती. त्यामध्ये सीमाप्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयाची जबाबदारी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई या मंत्र्यांवर सोपवण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी विविध योजनांची घोषणा केली. त्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतलाय. कर्नाटक सरकार सीमावासियांना सगळ्या सेवा सुविधा पुरवण्याकरता सक्षम असल्याचा टोला बोम्मईंनी लगावलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक सरकार या प्रश्नी आक्रमक झालंय. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षानं शिंदे सरकारवर सवाल उपस्थित केलाय, तर दुसरीकडे दोन्ही राज्यात सत्तेत असल्यामुळे भाजपची दोन्ही बाजूनं कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सीमा प्रश्नावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसतानाच त्यात नव्या वादाची भर पडली आहे. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सहभागी व्हायचा असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. जत तालुक्यातील गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात, त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. सीमा प्रश्नात नव्या वादाची भर. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट. जत मधील ग्रामपंचायती कर्नाटकसाठी तयार. कर्नाटकमध्ये जायची ग्रामपंचायतींची तयारी. गावकऱ्यांना कधी मिळणार सुविधा? सीमा प्रश्नाचं भिजत घोंगडं अजूनही कायम आहे. सीमा भागातील मराठी भाषकांना महाराष्ट्रात यायचंय, तर महाराष्ट्रातीलच जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात जायचंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही माहिती दिली. दुष्काळग्रस्त जत तालुक्यात 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केलाय. महाराष्ट्र सरकार पाणी देण्यास असमर्थ असल्यानं ग्रामपंचायतींनी हा ठराव संमत केलाय.
अन्यायकारक वागणूक दिली जात असल्यानं त्यांना कर्नाटकात समाविष्ट व्हायचंय असं बोम्मई म्हणाले. भौगोलिक दृष्ट्या जत तालुक्याचं क्षेत्रफळ जास्त मोठं आहे. जत तालुक्यात एकूण 117 गावं आहेत. जत तालुक्यातील 65 गावांनी पाण्याच्या प्रश्नावरून 2014 मध्ये आंदोलन केलं होतं. मुंबईमध्ये पदयात्रा काढली होती. कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याची परवानगी द्यावी असे ठराव ग्रामपंचायतींनी संमत केले होते. त्यानंतर कायम दुष्काळी भागासाठी म्हैसाळ योजना राबवण्यात आली. 77 गावांना पाण्याचा लाभ मिळाला. 77 गावांमधील टंचाईची भीषणता बऱ्यापैकी कमी झाली. मात्र 65 गावांना अजूनही पाणी मिळालेलं नाही. पाणी आणि पायाभूत सुविधा मिळत नसल्यानं कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. दोन्ही राज्यातील त्यांचे कन्नड भाषिकांना मराठी भाषिकांना दोन्ही सरकार प्रोटेक्ट करावी आणि कुठलाही प्रांतवाद होऊ नये असं आमचं सीमा भागातील सर्व कार्यकर्त्यांची एक विचार आहे. महत्त्वाचे विषय म्हणजे येणारे ह्याच्यामध्ये कर्नाटक सरकार किंवा महाराष्ट्र सरकार दोन्ही राज्याचे करार जरी झाला तरी सुद्धा उर्वरित गावांना पाणी येत असेल तर तेही स्वागत आहे. राज्य सरकारनं सगळ्या गावांना पाणी पुरवलं तर कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याचा प्रश्नच उरणार नाही असंही गावकऱ्यांनी स्पष्ट केलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय वक्तव्य करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी असं जाहीर केलं आहे की जत तालुक्यातील सीमावर्ती भागामध्ये असलेली 25 गावं ही कर्नाटकामध्ये जाण्यास इच्छुक आहेत. परंतु माझ्या मते हा कर्नाटकाचा कांगावा आहे. सीमा प्रश्न कायमचा सुटावा ही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे. तर जत तालुक्यातील नागरिकांचंही वेगळं म्हणणं नसल्याचं स्पष्ट होतंय. त्यांना फक्त पाणी हवंय आणि पाणी मिळालं तर त्यांचा प्रश्नही मार्गी लागेल. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत दापोलीतील साई रिसॉर्ट नक्की कुणाचा असा प्रश्न पडलाय. कारण साई रिसॉर्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगत अनिल परब यांनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळलेत. सोमय्यांवर फौजदारी कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय. तर सोमय्या मात्र रिसॉर्टच्या मालकीच्या आरोपांवर ठाम आहेत. दापोलीतला तो रिसॉर्ट नक्की कुणाचा? अनिल परबांनी रिसॉर्टची मालकी नाकारली. या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. सोमय्या मात्र रिसॉर्टच्या मालकीच्या आरोपांवर ठाम. तो मी नव्हे. न्यायमूर्ती महाराज, आपल्या मागे टांगलेल्या तसबिरीमधल्या महात्मा गांधींच्या पवित्र नावाची शपथ घेऊन मी सांगतो की तो मी नव्हेच. दाजी पणशीकरांच्या तो मी नव्हेच या अजरामर नाट्यकृतीची आठवण आज पुन्हा झाली. याला कारण आहे दापोलीतलं हे साई रिसॉर्ट. CRZ नियमांचं उल्लंघन करून बांधलेल्या या रिसॉर्टची मालकी माजी परिवहन मंत्री अनिल परबांची असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला. पण किरीट सोमय्यांचे हे आरोप अनिल परबांनी मान्य केले नाहीयेत. त्या रिसॉर्टशी काडीचा संबंध नसल्याचा पुनरुच्चार अनिल परबांनी केलाय. आमच्या यंत्रणांच्या बाबतीत आमचा विरोध नाहीच आहे. मला ज्या ज्या यंत्रणांनी, तपास यंत्रणांनी मला बोलवलं, आपल्याला माहिती आहे की मी गेलो, मी उत्तर देऊन आलो. त्या तपास यंत्रणांना जे काय हवं होतं, त्यांना माझ्याकडनं जी काय माहिती होती ती मी सगळी दिलेली आहे. आणि मला एकदा नाही, मला कित्येक वेळा बोलवलं गेलं आणि मी प्रत्येक वेळेला जाऊन आलो. आणि अजूनही माझी कुठल्याही तपास यंत्रणेला सहकार्याचीच भूमिका असेल. त्याचं कारण असं आहे, मला 100% माहिती आहे की या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. किरीट सोमय्या मात्र आपल्या आरोपांवर ठाम आहेत. अनिल परबांचा रिसॉर्टशी संबंध नाही, मग त्यांनी अटकपूर्व जामीन कसा घेतला असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. दुसरी तक्रार हे जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदवली की याने सरकारचा महसूल बुडवला, त्यांनी चीटिंग केलं, त्यांनी रिसॉर्ट बांधला, परंतु पैसे ॲग्रिकल्चर लँडचे दाखवले. त्याच्या विरोधात तक्रार भारत सरकारने केली. त्याच्या विरोधात आदेश दापोली न्यायालयाने दिलं. तर आता अनिल परबनी तर तिथेच जाऊन सांगावं लागणार की नटवरलाल पिक्चर मधला तो नटवरलाल मी नव्हे. बाकी तर त्यांनी सांगावं जामीन कशाला घेतल्यात.
कोकणात एरवी 1 इंच जमिनीची मालकीही कोणी सोडत नाही. मुरुडमध्ये मात्र कोट्यवधी रुपयांचं रिसॉर्ट आपलं नाहीच हे सांगण्याची चढाओढ लागली आहे. त्यामुळे या बेकायदा रिसॉर्टची मालकी नक्की कुणाची अशी खमंग चर्चा कोकणात सुरू आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. भाजप नेते किरीट सोमय्यांवर सुषमा अंधारेंनी तोफ डागली. किरीट सोमय्यांना ईडीनं कंत्राटी कामगार नेमलंय का असा सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय. सोमय्यांना मंत्रिपद देऊन त्यांचं पुनर्वसन करावं असा टोला अंधारेंनी लगावलाय. तर भाजपनंही अंधारेंच्या टीकेला तोडीस तोड उत्तर दिलंय. भाजप नेते किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीत पोहोचले. तर इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सोमय्यांवर टीकेचा हातोडा चालवला. दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीनं कारवाई केली आहे. हे रिसॉर्ट अनिल परबांचं असल्याचा दावा करत किरीट सोमय्यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला होता. हाच धागा पकडून सुषमा अंधारेंनी सोमय्यांच्या जिव्हारी लागणारी टीका केली. किरीट सोमय्या काय बोलतात हे फार महत्त्वाचे नाही. आणि राहिला प्रश्न ते आता काय रिसॉर्टच्या पाडकामाच्या वेळेला हजर राहणार. किरीट काही कंत्राटी कामगार आहेत का? हा, ईडीने त्यांना कंत्राटी कामगार नेमले का? म्हणजे मला कळतच नाही. किरीट सोमय्यांना नारायण राणेंवर आरोप केले होते. याची आठवण करून देत सोमय्यांना मंत्रिपद देण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. जे म्हणत होते की नारायण राणे तर आता खत्म झाला म्हणणाऱ्या नारायण राणेच्या गळेत गळे घालून त्यांच्या मंत्रिपदाच्या वेळेला त्यांना मंत्रिपद मिळाल्यावर त्यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये पायघड्या टाकणारे पुन्हा तेच किरीट सोमय्या आहेत. कंत्राटी कामं करावी लागतायत, हे वाईट आहे. भाजपने खरंच त्यांना मंत्रिपद देऊन त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. राजकारणात राजकीय नेते प्रतिस्पर्ध्यांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र भूतकाळात केलेल्या आरोपांवर आत्ता बोलणं नेत्यांना अनेकदा शक्य होत नाही आणि त्यामुळेच पुन्हा नवे आरोप करण्याची संधी मिळते. मात्र तेच आरोप पुन्हा भविष्यात प्रश्न उपस्थित करू शकतात. हेच किरीट सोमय्या आणि सुषमा अंधारेंच्या आरोप प्रत्यारोपातून स्पष्ट झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जळगाव जिल्ह्यातील राजकारण एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या भोवती फिरत असतं. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करतात, एकमेकांना वेगवेगळी विशेषणं लावतात. मात्र यावरून अनेकदा वाद निर्माण होतो. यावेळी चावट शब्दावरून वाद निर्माण झाला आणि एकनाथ खडसेंवर माफी मागण्याची वेळ आली. पाहुयात नेमकं झालं तरी काय. अशी ही बनवाबनवी सिनेमात अभिनेती लक्ष्मीकांत बेर्डेंनी उच्चारलेल्या चावट शब्दावर हास्याचे कारंजे फुलले होते. मात्र हाच शब्द उच्चारल्यावर एकनाथ खडसे वादात अडकले. खानदेश मधल्या बोलीभाषेत चावट हा शब्द वापरला जातो. एकनाथ खडसे यांनी हा शब्द गिरीश महाजन यांच्याविषयी वापरला. मात्र हा शब्द गिरीश महाजनांना का लागला असा प्रश्न एकनाथ खडसेंना पडलाय. चावट याचा अर्थ खानदेशमध्ये नेहमीच आपण म्हणतो. खानदेशमध्ये काही शब्द असे वारंवार वापरले जातात. तुम्हाला का लागावं चावट म्हणणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. मला चावट म्हटलं तर मला लागत नाही, कारण आमच्याकडे तर बोलीभाषेमध्ये आहे. काय झाल्या, हा आमच्या बोलीभाषेतला शब्द आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये अनेक वर्ष एकत्र काम केले. मात्र आता खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं दोघांचे मार्ग वेगळे आहेत आणि आता चावट शब्दावरून वाद निर्माण झाल्यानं खडसेंवर मागण्याची वेळ आली आहे. लोक मला म्हणतात बऱ्याचदा, अरे तो चावटपणाचे धंदे करतो का, म्हणजे आम्ही काय करतो, काही चुकीचं झालं हे झालं तर लोक म्हणतात असं. तर गिरीश भाऊला चावट म्हटलं याचा त्यांनी वेगळा अर्थ काढला. कारण त्यांच्या मनामध्ये त्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या चांगल्या भावना नसतातच. इकडे तिकडे नजर पाहण्याच्या ज्या वेगळ्या भावना असतात त्यामधून त्यांना तो चावटपणाचा अर्थ कदाचित वाटला असेल. आणि त्यांना जर चावटपणाचं दुःख वाटत असेल तर मी त्यांची माफी मागतो. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांनीही त्यांच्या खास शैलीत समाचार घेतलाय. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवे नाहीत. मात्र आरोप करताना आणि विशेषण लावताना बोलीभाषेतले शब्द प्रत्येक वेळी चफकल बसतीलच असं नाही. त्यावरून हा असा चावट वाद निर्माण होऊ शकतो.
आणि माफीही मागावी लागू शकते. हा धडा या निमित्तानं एकनाथ खडसेंना मिळाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे हा सगळा वाद बघितल्यानंतर सर्वसामान्य जनता देखील म्हणत असेल की पुरे झाला हा चावटपणा. यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.